जर तुम्ही मुंबईजवळ एखाद्या पीसफुल वीकेंड गेटवेच्या शोधात असाल तर कर्जतमधलं हे ठिकाण तुमच्या लिस्टमध्ये नक्की असायला हवं. तर हा व्हिडिओ पूर्ण पहा. चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. गणपती बाप्पा तर माझ्या मोठ्या मुलीचा वाढदिवस सेलिब्रेट करण्यासाठी आम्हाला रिसॉर्टला जायचं होतं. तर आम्ही याचं प्री बुकिंग आधीच केलं होतं, एक 8 दिवस आधी वगैरे. तर कर्जतचं स्टोन वॉटर बाय जुपर हे रिसॉर्ट आहे. तर तिकडे आम्ही गेलो होतो. तर तिथे आम्ही 2 दिवस राहिलो होतो आणि दोन्ही दिवस आम्ही वेगवेगळे रूम घेतले होते. तर ते सर्व मी या व्हिडिओमध्ये तुमच्यावर शेअर करणार आहे. तर एक काहीतरी आम्ही 4 वाजता एक्झॅक्ट आम्ही आमच्या घरातून निघालो, म्हणजे नवी मुंबईमधून, आणि तिकडे आम्ही 5:30पर्यंत पोहोचलो. तर ही ती एंट्री आहे स्टोन वॉटर बाय जुपरची, आणि समोर दिसत आहे ते रिसेप्शन आहे. तर आतमध्ये गेल्यानंतर ते वेलकम ड्रिंक देतात, तुमच्या बॅग्स घेतात, तुमचं चेक इन करतात, आणि त्यानंतर जितका लांब तुमचा रूम असेल, म्हणजे इथून आमचा रूम लांब होता, तर आम्हाला बगीने तिकडे सोडलं आणि दुसरा रूम या रिसेप्शनपासून जवळ होता. तर बगीने गेम झोन, रेस्टॉरंट किंवा जिथे तुमचा रूम आहे तिथे तुम्हाला हे घेऊन जातात. ही खूप छान सर्विस आहे. तर बगीने आम्ही आमच्या रूमकडे निघालो. तर आजूबाजूला अगदी हिरवळ, शांत वातावरण आणि एवढं छान वाटत होतं. तर जाता जाता रेस्टॉरंट पण दिसलं आणि कॉमन त्यांचा पूल आहे, स्विमिंग पूल, तर अत्यंत मोठा आहे. आणि तो जो व्ह्यू आहे ना, अगदी बोलतो ना की बालीला जसा म्हणजे ॲक्च्युली यांची बाली थीमच आहे हे जे रेस्टॉरंट जे त्यांनी बनवलेलं आहे. तर हे तुम्ही पाहू शकता किती सुंदर हा नजारा दिसत आहे. फायनली आम्ही ना आमच्या रूमवरती पोहोचलो. तर इथली रूमसुद्धा ना खूप सुंदर आणि कम्फर्टेबल आहे. मॉडर्न इंटेरियर आणि स्मार्ट ॲमेनिटीज याचा सुंदर मेळ इथे पाहायला मिळतो. कोणत्याही रिसॉर्ट, हॉटेलला जेव्हा आपण रूम बुक करतो तर सर्वात महत्त्वाचं असतं ते स्वच्छता, ते पण रूमची आणि बाथरूमची. तर अत्यंत स्वच्छ असं रूम आणि बाथरूम आहे. तसेच रूममध्ये ना LED TV, सेफ्टी लॉकर, मिनी बार, USB चार्जिंग फॅसिलिटी, वायफाय, तसेच वर्क डेस्क आणि टी कॉफी मेकर अशा अनेक सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. आणि सगळ्यात खास गोष्ट म्हणजे तुम्ही समोर पाहू शकता, तर ही नदी आहे समोर आणि एवढं सुंदर हा नजारा. म्हणजे कितीतरी वेळ आम्ही रूममध्ये गेल्यानंतर इथे 1 तास तरी आम्ही या गॅलरीमध्ये वेळ आमचा घालवला. आणि एवढं निसर्गरम्य हे वातावरण आहे, थंड हवा, आणि असं डोळ्यांची पारणं फिटतील एवढा सुंदर हा समोरचा नजारा. तर तुम्ही बाथरूमसुद्धा पाहू शकता, अगदी स्वच्छ बाथरूम आहे. तर आम्ही या रिसॉर्टमध्ये हे जे रूम बुकिंग केलेली आहे ही आम्ही मेक माय ट्रिपवरून केलेली आहे. तर याचे जे चार्जेस वगैरे आहेत हे वीकडेजमध्ये, विकेंडला किंवा सीझन वाईज कमी जास्त असतात. आणि परत आम्ही दोघे आणि आमची मुले, तर असं मिळून हे सर्व पॅकेज होतं. आणि त्याच्यात कॉम्प्लिमेंटरी फक्त ब्रेकफास्ट होता आणि आम्ही त्यामध्ये बुफे घेतला होता, ज्याचे आम्हाला चार्जेस पे करावे लागले. परत एक्स्ट्रा जे आपण काही घेतो, तिथे काही ऑर्डर करतो, त्याचेसुद्धा चार्जेस पे करावे लागले. इथे हाय टी नाही आहे. तर रूममध्ये, गॅलरीमध्ये थोडासा टाईम स्पेंड केल्यानंतर आम्ही इथे बाहेर आलो होतो. तर म्हणजे वाटतच नव्हतं की खरंच हे असं मुंबईपासून जवळ हे असं रिसॉर्ट असेल. तर तुम्ही पाहू शकता किती वेल मेंटेन आणि किती सुंदर आहे. थोडा वेळ बाहेर फिरल्यानंतर मग आम्ही रूमवर आलो. माझ्या मुलीचा वाढदिवस आम्ही साजरा केला. तर त्यांनी आम्हाला हा केक प्रोव्हाइड केला होता आणि त्यानंतर मग आम्ही जेवायला गेलो. तर जरी तुम्ही तुमच्या पॅकेजमध्ये बुफे घेतलं असेल तर मंडे टू थर्सडे यांचं बुफे नसतो, तुम्ही ऑर्डर करायचं. जर तुम्ही बुफे घेतला असेल तरी मग ऑर्डर करून ते तुम्हाला फूड प्रोव्हाइड करतात. बाकी त्यांचं फ्रायडे, सॅटर्डे, संडे त्यांचा बुफे असतो आणि तो मस्तच असतो. खूपच छान क्वालिटी आहे फूडची आणि एकदम चविष्ट आहे. तर दुसऱ्या दिवशी मग आम्ही ब्रेकफास्टला गेलो. तर ब्रेकफास्टचा जो स्प्रेड आहे हा भरपूर आहे यांचा. खूप व्हरायटी आहे फूडमध्ये आणि खरंच खूप टेस्टीसुद्धा आहे.
तर ब्रेकफास्ट केल्यानंतर आमचं चेकआउट होतं त्या रूममधून दुसऱ्या रूममध्ये. तर सिल्वर स्प्रिंग पूल ॲक्सेस रूम आम्ही हा घेतला होता. तर या रूमची खासियत म्हणजे रूममधून बाहेर पडलं की थेट पूलच्या अगदी जवळ तुम्ही जाऊ शकता. तर खूप मस्त व्ह्यू होता. म्हणजे सकाळची सुरुवात स्विमिंग पूलमध्ये एका रिफ्रेशिंग डीप घेऊन करायची असेल किंवा संध्याकाळी निवांत पूल साईड टाईम एन्जॉय करायचा असेल तर हा रूम ना परफेक्ट आहे. तर या रूमचं इंटेरियर आणि ॲमेनिटीज जवळजवळ आधीच्या रूमसारख्याच होत्या. बाथरूम वगैरे सर्व, टी व्ही, कॉफी मेकर वगैरे, वायफाय वगैरे हे सर्व सेमच होतं. तर या रिसॉर्टचा चेक इन टाईम 2 वाजता आहे आणि चेकआउट टाईम जो आहे ना तो 11 वाजता आहे. आणि इथे थोडंसं मुलांनी स्विमिंग पूलमध्ये एन्जॉय केल्यानंतर मग आम्ही जेवायला गेलो आणि त्यानंतर गेम झोनला गेलो. तर गेम झोन आहे तिकडे आपल्याला पे करावं लागतं. तर पॅकेजमध्ये ब्रेकफास्ट इन्क्लुडेड होता. तर दुपारचं जे जेवण होतं ते मी ऑर्डर केलं. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही दोन्ही टाईमचं बुफे घेऊ शकता. पण ह्यांचं फ्रायडे, सॅटर्डे, संडे हे 3च दिवस बुफे असतो. अदरवाईज तुम्हाला ते ऑर्डर करावं लागतं. आणि ऑर्डर करण्यापेक्षा बुफे जो आहे यांचा खूपच मस्त असतो. तर शक्यतो म्हणजे मला असं वाटतं की फ्रायडे, सॅटर्डे, संडे इथे येणंच जर प्रिफर केलं तर खूपच चांगलं आहे. तर हे आम्ही ऑर्डर केलं होतं. पनीर लाजवाब खरंच छान होतं. तसेच दाल फ्राय ऑर्डर केलं होतं. त्याबरोबर नान आणि जिरा राईस. जेवून झाल्यानंतर आम्ही गेम झोनला गेलो. तर गेम झोनला जे काही तुम्ही गेम वगैरे खेळाल त्यासाठी ते एक कार्ड देतात आणि त्याचे तुम्हाला 3000 पे करावे लागतात. तर त्या 3000मध्ये तुम्ही कोणताही गेम कितीही वेळा तुम्ही खेळू शकता. तर एवढा मोठा हा इथे गेम झोन आहे. सकाळी मस्त स्विमिंग पूलमध्ये यांनी एन्जॉय केल्यानंतर मग मस्त पोट भरून जेवल्यानंतर मग यांनी गेम झोनमध्ये एन्जॉय केलं. तर तुमचा दिवस कसा जातो ना इथे तुम्हाला कळणार नाही. इथे तुम्ही एखादा वॉक घेऊ शकता, भरपूर चालू शकता, फिरण्यासारखं भरपूर आहे इकडे. मेन म्हणजे शांतता आहे की खरंच आपण जेव्हा कुठे फिरायला जातो तर आपल्याला तिथे शांतताच हवी असते. आणि मुंबईपासून अगदी 1.5-2 तासाच्या अंतरावरती हे रिसॉर्ट जे आहे ना हे खरंच बेस्ट आहे. गेम झोनमध्ये थोडासा टाईम घालवल्यानंतर मग आम्ही गेलो होतो नदीच्या तिकडे, जिथे नदी आहे आणि तिथे ब्रिज आहे. तर अगदी पलीकडे ते तुम्हाला नाही जाऊ देत. तर इथे थोडा वेळ आम्ही टाईम स्पेंड केला. तर हे रिसॉर्ट 23 ते 26 एकरमध्ये पसरलेलं आहे आणि 126 इथे रूम आहेत आणि जे जवळजवळ फ्रायडे, सॅटर्डे, संडे फुल असतात. त्याच्यामुळे जर तुम्हाला या रिसॉर्टला यायचं असेल ना तर एक 8-10 दिवस आधीच तुम्ही इथे बुकिंग करा. आणि म्हणजे सुट्ट्यांमध्ये जसं की दिवाळी, मेमध्ये वगैरे. तर आम्ही त्यांना विचारलं असंच, तर ते बोलले जवळजवळ हे फुलच असतं. तर तुम्ही पाहू शकता ही वाहणारी नदी, त्यावरती हा ब्रिज. तर खूपच सुंदर वाटलं. इथे सुद्धा आम्ही थोडा वेळ टाईम स्पेंड केल्यानंतर आम्ही रूमवरती गेलो आणि मग संध्याकाळी मस्त बुफे होता. तर जेवण जे आहे ना इकडचं खूपच छान होतं, जे आम्हाला खूपच आवडलं. आणि मुख्य गोष्ट जी असते की तुम्ही जिथे ज्या रिसॉर्टमध्ये, हॉटेलमध्ये रूम बुक करता तिथलं जेवण तुमच्या मुलांनीसुद्धा ते जेवण पोटभर खाल्लं पाहिजे, तुम्हीसुद्धा खाल्लं पाहिजे आणि वरून तुम्हाला ते जेवण खाल्ल्यानंतर कोणताही त्राससुद्धा नाही झाला पाहिजे. तर थोडंसं नदीकडे वगैरे फिरल्यानंतर मग इकडे रेस्टॉरंटला येऊन माझ्या मुलांनी पिझ्झा वगैरे खाल्लं. तर त्यासुद्धा गोष्टी इथे मिळतात. पिझ्झा, पास्ता तुम्ही एक्स्ट्रा ऑर्डर वगैरे करू शकता. रूमवरती पण तुम्हाला पाहिजे ते तुम्ही ऑर्डर करू शकता. तर यांचे जे बुफे असतात म्हणजे सकाळी जे ब्रेकफास्ट असतो किंवा बाकी लंच डिनरचा बुफे असतो ना त्यांचे लाईव्ह काउंटर असतात. तर इथे यांनी ना शेवपुरी, दहीपुरीचं वगैरे काउंटर यांनी इथे लावलं होतं आणि खूपच मस्त होतं हे सुद्धा. आणि बाकी अदर फूडसुद्धा खूपच छान होतं. तर यांनी ना म्हणजे ठेचा वगैरे ठेवला होता महाराष्ट्रीयन स्टाईल. परत बाकी पण लहान मुलांसाठी पण खूप छान व्हरायटीज आहे त्यांच्या फूडच्या. आणि एकंदर मला या रिसॉर्टला फार आवडलं आणि जिथे आम्ही 2 दिवस मस्त स्पेंड केले. तर हा व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा.